नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज या लेक्चरमध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे प्रॅक्टिस सेट 1.3। तर बघूया आपल्याला फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे। तर या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे इन द फिगर अँगल एबीसी अँगल जो आहे हा दिलेला आहे 75 डिग्री। त्याच्यानंतर अँगल ईडीसी हा देखील अँगल कितीचा दिलेला आहे 75 डिग्री। स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट। तर आपल्याला विचारलेले आहे की कोणते दोन ट्रायंगल सिमिलर होतात आणि कोणत्या टेस्टने होतात। ऑल्सो राईट द सिमिलरिटी ऑफ दिस टू ट्रायंगल्स बाय अ प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स। तर आपल्याला काय लिहायला सांगितलं 1-to-1 करस्पॉन्डन्स। तर या ठिकाणी आपण कोणते दोन ट्रायंगल घेणार, इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ई डी सी। तर या ठिकाणी बघा अँगल ए बी सी आणि अँगल ई डी सी हे दोन्हीचे मेजर कसे आहेत, इक्वल दिलेले आणि गिव्हन आहे 75 डिग्री। या ठिकाणी आपण लिहिणार अँगल ए बी सी इक्वल्स टू अँगल कॉन्ग्रुएंट अँगल ई डी सी इक्वल्स टू काय 75 डिग्री। हे आपल्याला काय गिव्हन आहे, हे काय गिव्हन। त्याच्यानंतर बघा की अँगल ए सी बी आणि अँगल डी सी ई म्हणा किंवा ई सी डी म्हणा, हे दोन्ही मध्ये कसं आहे कॉमन अँगल आहे। हे दोन्ही मध्ये काय येत आहे कॉमन अँगल, म्हणून या ठिकाणी लिहिणार अँगल ए सी बी कॉन्ग्रुएंट अँगल ई सी डी आणि हे दोन्ही मध्ये काय कॉमन अँगल, म्हणून या ठिकाणी लिहिणार बाय डबल ए टेस्ट ट्रायंगल ए बी सी सिमिलर होणार ट्रायंगल ई डी सी सोबत। तर या ठिकाणी आपल्याला 1-to-1 करस्पॉन्डन्स लिहायला सांगितलं। तर या ठिकाणी आपण लिहिणार की ए बी सी करस्पॉन्डन्स हे कोणासोबत ई डी सी सोबत। तर या ठिकाणी बघा जर आपल्याला याच्यामध्ये अजून क्वेश्चन विचारलं की बाबा त्याचे कॉन्ग्रुएंट अँगल लिहा आणि साइड प्रोपोर्शन मध्ये लिहा, त्यावेळेस काय लिहिणार आपण अँगल ए इक्वल्स टू अँगल ई, अँगल बी इक्वल्स टू अँगल डी, त्याच्यानंतर अँगल सी इक्वल्स टू अँगल सी। त्याच्यानंतर साइड कशा पद्धतीने लिहिता येतील, ए बी अपॉन ई डी इक्वल्स टू बी सी अपॉन डी सी इक्वल्स टू ए सी अपॉन ई सी। तर नेक्स्ट बघा आपला सेकंड क्वेश्चन, यामध्ये आपल्याला दिलेले आर द ट्रायंगल्स इन द फॉलोइंग फिगर्स सिमिलर। खालच्या ज्या फिगर दिलेल्या आहेत ह्या ट्रायंगल सिमिलर आहेत का, अँड इफ यस बाय विच टेस्ट, आणि असतील तर ते कोणत्या टेस्टनुसार सिमिलर होतील। तर या ठिकाणी आपण सुरुवातीला लिहिणार की सुरुवातीला रेशो घेणार आपण पी क्यू अपॉन एल एम। तर या ठिकाणी बघा की डायग्राम मध्ये आपल्याला स्पष्ट दिसते की दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला कशाचा उल्लेख केलेला आहे, तिन्ही साइडचा उल्लेख केलेला आहे। तर या ठिकाणी लागली तर आपली कोणती टेस्ट लागू शकते, ट्रिपल एस टेस्ट। कारण काय की आपल्याला तिन्ही साइड दिलेले आहेत, आपण काय करणार रेशो घेणार आणि जर ते इक्वल आले तर बाय ट्रिपल एस टेस्ट दोन्ही ट्रायंगल काय होणार सिमिलर होणार। तर या ठिकाणी पी क्यू अपॉन एल एम, तर पी क्यू ची लेंथ दिलेली आहे 6 आणि एल एम ची लेंथ दिलेली आहे 3, 3 1 जा 3, 3 2 जा 6, म्हणून या ठिकाणी रेशो काय आला 2:1। याला दिलं इक्वेशन फर्स्ट। सिमिलरली घेणार आपण क्यू आर अपॉन एम एन, तर या ठिकाणी 8 डिवायडेड बाय काय घेणार 4, या ठिकाणी सुद्धा काय आला रेशो 2:1। या ठिकाणी दिलं इक्वेशन सेकंड। त्याच्यानंतर बघा थर्ड रेशो काय घेणार आपण घेणार पी आर अपॉन एल एन, तर या ठिकाणी काय लिहिणार 10 डिवायडेड बाय 5, 5 1 5 5 2 10, तर या ठिकाणी सुद्धा रेशो काय आला आपला 2:1। मग या ठिकाणी आपण लिहिणार की इन ट्रायंगल एल एम एन अँड ट्रायंगल पी क्यू आर, तर या ठिकाणी काय लिहिणार इन ट्रायंगल एल एम एन अँड ट्रायंगल पी क्यू आर। या ठिकाणी आपल्याला रेशो काय मिळाला पी क्यू अपॉन एल एम इक्वल्स टू क्यू आर अपॉन एम एन इक्वल्स टू पी आर अपॉन एल एन, आणि कुठून भेटला आपल्याला फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड। तर या वरून बघा तिन्ही साइडचे रेशो आपण कशात दाखवले प्रोपोर्शन, म्हणून बाय ट्रिपल एस टेस्ट ट्रायंगल एल एम एन सिमिलर होणार ट्रायंगल पी क्यू आर असं लिहिलं तरी चालते, किंवा ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर होणार कोणासोबत ट्रायंगल एल एम एन। तर या प्रॉपर्टीला काय म्हणतात सिमेट्री, की हा जर ट्रायंगल याच्यासोबत सिमिलर आहे तर पी क्यू आर देखील याच्यासोबत काय सिमिलर आहे। यानंतर बघायचं आपल्याला क्वेश्चन नंबर 3 जो आपल्याला दिलेला आहे बघा की ॲज शोन इन द फिगर 2 पोल्स ऑफ हाईट 8 मीटर अँड 4 मीटर आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड। तर या ठिकाणी बघा की एसी आणि पी आर काय दिलेले आहेत आपल्याला
दोन पोल दिलेले आहेत जे परपेंडिक्युलर आहेत कोणाला, ग्राउंडला. त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे, इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ अ स्मॉलर पोल ड्यू टू द सनलाइट इज 6 मीटर. तर या ठिकाणी बघा जो स्मॉलर पोल आहे आपला पी आर, याची शॅडो आपल्याला काय दिलेली आहे, किती दिलेली आहे, 6 मीटर. देन हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ बिगर पोल ऍट द सेम टाइम. आणि त्याच सेम टाइमला की जो लार्जर पोल आहे त्याची शॅडो किती असणार. तर या ठिकाणी आपण काय लिहिणार बघा सुरुवातीला, की लेट पी आर अँड ए सी आर टू पोल्स विच इज, जे काय आहे तर परपेंडिक्युलर आहेत कोणाला, टू ग्राउंडला. त्याच्यानंतर बघा की क्यू आर आणि बी सी हे काय तर शॅडो येतं कोणाचे, पी आर ची आणि ए सी ची. म्हणून या ठिकाणी लिहिणार की क्यू आर अँड बी सी आर शॅडो ऑफ पोल, या ठिकाणी लिहिणार रिस्पेक्टिव्हली. त्याच्यानंतर बघा की सनलाइट मुळे जी शॅडो पडत आहे ऍट द सेम टाइम ही काय तयार करणार, दोन सिमिलर ट्रँगल तयार करणार. कारण की काय की बघा या ठिकाणी हा अँगल आणि हा अँगल काय होणार, सिमिलर होणार. कशामुळं, ज्या वेळेस शॅडो पडणार तर हा अँगल आणि हा अँगल काय होणार, सेम होणार. म्हणून बाय डबल ए टेस्ट हे काय होणार, दोन्ही ट्रँगल सिमिलर होणार. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार काय, लिहिणार की शॅडो फॉर्म सिमिलर ट्रँगल बट कधी, ऍट द सेम टाइम. जर सेम टाइमला जर आपण बघितलं की त्यांच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड आहेत हे काय बनवणार, सिमिलर ट्रँगल बनवणार. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार की ट्रँगल पी क्यू आर सिमिलर ट्रँगल ए बी सी, आणि इथं लिहू शकतो आपण बाय डबल ए टेस्ट. त्याच्यानंतर बघा जर हे दोन ट्रँगल सिमिलर आहेत तर याच्या साइडचे रेशो कशात असणार, प्रोपोर्शन मध्ये असणार, सेम असणार. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो, या ठिकाणी आपण काय लिहिणार की पी आर अपॉन ए सी, पी आर अपॉन ए सी इक्वल्स टू क्यू आर अपॉन बी सी, क्यू आर अपॉन बी सी. तर या ठिकाणी बघा पी आर ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 4, ए सी ची दिलेली आहे 8, म्हणून 4 डिवायडेड बाय 8. क्यू आर ची लेंथ दिलेली आहे 6 डिवायडेड बाय बी सी ची लेंथ x. त्याच्यानंतर बघा आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 4 इंटू एक्स इक्वल्स टू 8 इंटू 6, 8 इंटू 6. त्याच्यानंतर बघा हे 4 मल्टिप्लाय त्या साईडला गेल्याच्या नंतर काय होणार, डिवाइड. या ठिकाणी काय होणार, 4 1 4, 4 2 8 आणि साइन दोन्ही किती होणार, 12. म्हणून या ठिकाणी लिहिणार हेन्स शॅडो ऑफ लार्जर पोल इज किती असणार, 12 मीटर लॉंग. त्याच्यानंतर बघा आपल्याला सेकंड जो फोर्थ क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे बघा, इन ट्रँगल एबीसी, ट्रँगल एबीसी मध्ये बघा एपी परपेंडिक्युलर दिलं बीसी वर, त्याच्यानंतर बीक्यू परपेंडिक्युलर दिलं कोणावर, एसी वर. त्याच्यानंतर बघा बीपीसी आणि एक्यूसी काय आहेत, कोलिनियर. बीपीसी एक्यूसी हे काय तर एकाच लाईनवर काय करतात, लाय करतात. त्याच्यानंतर आपल्याला प्रूव्ह दॅट करायला सांगितलं, सीपीए जो ट्रँगल आहे सीपीए आणि ट्रँगल सीक्यूबी, ट्रँगल सी क्यू बी आपल्याला काय दाखवायचे, सिमिलर दाखवायचे. त्याच्यानंतर आपल्याला साईडच्या लेंथ दिलेल्या आहेत आणि फाइंड करायचं एसी. तर सुरुवातीला काय करणार आपण, हे दोन ट्रँगल काय दाखवणार, सिमिलर. त्याच्यानंतर त्यांचे जे रेशिओ आहे ते प्रोपोर्शन मध्ये लिहिणार आणि त्याला काय करणार, सॉल्व्ह करणार. तर या ठिकाणी बघा की इन ट्रँगल सीपीए अँड ट्रँगल सीक्यूबी, तर या ठिकाणी बघा अँगल सीपीए इक्वल्स टू अँगल सीक्यूबी होणार. बघा CPA आणि CQB, कारण काय, इच ऑफ 90 डिग्री. या ठिकाणी लिहिणार काय, कारण याचं इच ऑफ 90 डिग्री. त्याच्यानंतर बघा की ट्रँगल मध्ये ACP हा अँगल आणि अँगल कोणता, QCB हे दोन्ही काय तर इक्वल आहेत, कारण काय दोन्ही मध्ये काय तो कॉमन अँगल आहे. म्हणून या ठिकाणी लिहिणार अँगल ACP इक्वल्स टू अँगल किंवा कॉन्ग्रुअन्स टू अँगल QCB, इथं काय लिहिणार त्याच्यासमोर, कॉमन अँगल. त्याच्यानंतर बघा बाय आपण करस्पॉन्डिंग टू अँगल कसे दाखवले, इक्वल दाखवले, म्हणून बाय डबल ए टेस्ट ट्रँगल CPA सिमिलर होणार कोणासोबत, ट्रँगल CQB सोबत. आणि जर हे सिमिलर असतील तर त्यांचे साइडचे जे रेशो असतील हे कशात असणार, प्रोपोर्शन मध्ये असणार. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो CP अपॉन CQ इक्वल्स टू PA अपॉन QB
इक्वल्स टू CA अपॉन CB. तर या ठिकाणी बघा आपल्याला AC म्हणजेच कोणाची व्हॅल्यू काढायची, CA ची, आणि बघा आपल्याला AP गिवन आहे म्हणून आपण काय करणार, हे जे दोन रेशिओ हे काय लिहिणार, इक्वल लिहिणार. PA अपॉन QB इक्वल्स टू CA अपॉन CB. तर या ठिकाणी बघा AP किती दिलेली आहे आपल्याला 7, त्याच्यानंतर BQ आपल्याला किती दिलेली आहे 8, त्याच्यानंतर CA ची व्हॅल्यू आपल्याला काढायची ज्याला आपण AC देखील लिहू शकतो, BC ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 12. त्याच्यानंतर बघा काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर या ठिकाणी काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा 8 इंटू AC, 8 इंटू AC इक्वल्स टू 7 इंटू 12. तर या ठिकाणी बघा 8 इकडं काय तर मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, डिवाइड, म्हणून या ठिकाणी AC इक्वल्स टू 7 इंटू 12 डिवाइडेड बाय 8. तर या ठिकाणी काय करू शकतो आपण, 4 न भाग, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12. तर AC बरोबर 7 त्रिक 21 भागीला 2 म्हणजे किती येणार 10.5. तर या ठिकाणी आपल्याला AC ची जी व्हॅल्यू मिळाली ती काय मिळाली 10.5. यानंतर बघायचा आजच्या लेक्चर मधला आपला शेवटचा क्वेश्चन नंबर 5. तर बघा या क्वेश्चनला आपल्याला काय करायचं की ज्या पण वेळेस आपल्याला ट्रॅपेझियमवर आधारित क्वेश्चन दिलेले असेल तर आपल्याला काय करायचं, वरचा जो ट्रायंगल आहे PAQ आणि ट्रायंगल RAS हे काय दाखवायचे आपल्याला सिमिलर दाखवायचे आणि काय करायचे त्याच्या साइड प्रोपोर्शन मध्ये लिहायच्यात. कोणते दोन ट्रायंगल लक्षात ठेवायचं, PAQ आणि RAS. तर बघा या ठिकाणी आपल्याला गिवन काय की इन ट्रॅपेझियम PQRS साइड PQ, ही जी साइड PQ आहे ही पॅरलल आहे कोणाला, SR ला. त्याच्यानंतर आपल्याला गिवन आहे AR इक्वल्स टू 5 टाइम्स AP, AR इक्वल्स टू 5 टाइम्स AP. त्याच्यानंतर बघा AS इक्वल्स टू 5 टाइम्स AQ. देन आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं की हा जो SR आहे हा 5 टाइम्स कोणाचा आहे, PQचा. तर या ठिकाणी आपण काय करणार बघा की आपल्याला गिवन आहे, आपल्याला गिवन काय बघा की इन ट्रॅपेझियम PQRS आपल्याला काय दिलेले आहे, साइड PQ पॅरलल साइड SR ला. तर या क्वेश्चनला आपल्याला दोन वेगवेगळ्या मेथडने काय करता येते, सॉल्व्ह करता येते. तर बघा सुरुवातीला आपण बघणार की या ठिकाणी आपल्याला हे दिलेलं आहे, पण अजून आपल्याला दिलेलं आहे की AR इक्वल्स टू 5 टाइम्स AP गिवन आहे. तर या ठिकाणी आपण काय करणार बघा, हे जे 5 सॉरी इथं काही नाही म्हणजे किती 1, तर हे 1 या ठिकाणी मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर डिवाइड, AP या साईडला मल्टिप्लाय इकडे आल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. या ठिकाणी मिळणार आपल्याला AR अपॉन AP इक्वल्स टू 5:1. याला देणार इक्वेशन फर्स्ट आणि हे काय होतं आपल्याला गिवन. त्याच्यानंतर बघा अजून गिवन आहे आपल्याला AS इक्वल्स टू 5 टाइम्स AQ, AS इक्वल्स टू 5 टाइम्स AQ. तर या ठिकाणी बघा काय करायचं आपल्याला, या ठिकाणी आपण काय करणार की हे AQ इकडे येतील आणि हे 1 तिकडे जातील, म्हणून या ठिकाणी काय होणार सांगा, AS अपॉन AQ इक्वल्स टू 5:1. याला देणार इक्वेशन सेकंड, हे काय होतं आपल्याला गिवन. त्याच्यानंतर बघा आपण कोणत्या दोन ट्रायंगलच्या बद्दल बोलायला लागलो, एक PAQ आणि कोणता ट्रायंगल RAS, PAQ आणि एक RAS. म्हणून इन ट्रायंगल RAS अँड ट्रायंगल PAQ. तर या ठिकाणी बघा आपल्याला हे जे दोन साइडचे रेशो दिलेले आहेत हे कसे दिलेले, इक्वल दिलेत. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार AR अपॉन PA किंवा AP इक्वल्स टू काय दिलेलं आहे AS अपॉन AQ आणि जे किती दिलेले 5:1. हे आपण कुठून लिहिलं, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. त्याच्यानंतर बघा हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे हे काय होणार, इक्वल होणार, कारण काय व्हर्टिकली अपोजिट अँगल. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार की अँगल RAS कॉन्ग्रुएंट अँगल PAQ. काय कारण आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. त्याच्यानंतर बघा की बाय SAS टेस्ट दोन्ही ट्रायंगल, कोणते दोन ट्रायंगल, ट्रायंगल RAS सिमिलर होणार कोणासोबत, ट्रायंगल PAQ सोबत. म्हणून या ठिकाणी बघा हे लिहिल्याच्या नंतर अजून जी नेक्स्ट मेथड सांगत आहे ती कोणते बघा की एक तर आपल्याला हे गिवन मध्ये होतं म्हणून आपण बाय SAS नुसार हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल काय दाखवला, सिमिलर. अजून आपण काय केलं असतं बघा, या ठिकाणी आपल्याला दिलेले ही साइड पॅरलल दिली याला, तर आपल्याला काय करायचे, दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. तर बघा जर ही लाईन आणि ही लाईन एकमेकाला जर पॅरलल असेल तर हा अँगल आणि हा अँगल कोणते होतात, इंटेरियर अल्टरनेट अँगल. आणि हे जे दोन अँगल आहेत हे काय होतात, व्हर्टिकली अपोजिट अँगल. यानंतर जो 6 नंबरचा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सिमिलरली लिहायचं आहे त्यावेळेस आपल्याला ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या दिलेल्या
नाही, त्यावेळेस काय करायचं, हा अँगल आणि हा अँगल इंटेरियर अल्टरनेट दाखवायचा आणि हे दोन अँगल काय दाखवायचे, व्हर्टिकली अपोजिट, जेणेकरून हे जे दोन ट्रायंगल आहेत आपले काय होतात, सिमिलर होतात. तर नेक्स्ट आपण काय लिहू शकतो बघा की RA अपॉन PA इक्वल्स टू AS अपॉन AQ इक्वल्स टू RS अपॉन PQ. तर बघा या ठिकाणी काय मिळालं आपल्याला की AR अपॉन AP म्हणजेच काय 5:1, AR अपॉन AP इक्वल्स टू काय 5:1. हे कुठून लिहिलं आपण, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. तर या ठिकाणी बघा आपल्याला प्रूफ काय करायचं होतं, आपल्याला प्रूफ करायचं होतं SR इक्वल्स टू 5 टाइम्स AQ. या ठिकाणी आपण काय करणार, याला सॉल्व्ह करणार, म्हणजेच काय RS अपॉन PQ इक्वल्स टू 5:1. त्याच्यानंतर 1 इंटू RS म्हणजे काय होणार, 1 RS इक्वल्स टू काय 5 टाइम्स PQ. तर याला आपल्याला काय लिहिता येते बघा, RS ला देखील आपण काय लिहू शकतो, SR इक्वल्स टू 5 टाइम्स PQ. हेन्स काय केलं आपण, प्रूव्ह केलं. तर या ठिकाणी आपली प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आपण 5 क्वेश्चन अटेम्प्ट केले. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला बघायचे आपले रिमेनिंग क्वेश्चन. तर आजच्या लेक्चरला या ठिकाणी आपण थांबूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.